टाळ्यांच्या गजरामध्ये सुरुवात करायची आहे. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. सेमीफायनलचा सामना काल आपण पाहिला. पूर्ण रविवारच्या दिवसामध्ये सगळ्या 3-3 मॅच झाल्या प्रत्येक टीमच्या. त्यातून काही 2 मॅच जिंकलेत. त्यांचे आज सामने पार पडणार आहेत. बॉलरचं नाव आहे मयुरेश तांबे. प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी काहीतरी चांगलीच कामगिरी करतात. आत्ताच्या वेळेला काय करणार कामगिरी हे आपण आता प्रत्यक्षात पाहूया. टाटा प्रीमियर लीग 2024 सीझन 4 पार पडत आहे. मयुरेश तांबे यांची पहिली ओव्हर आणि सामोरे जातील अंकित साळसकर. तयार होत आहेत ते. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सामोर जातील अंकित साळसकर. मैदान तर सजवलंय पॅन्थर्स यांनी पिवळ्या टी शर्टनी. छान असं सुरेख बॅटिंग आता पाहूया आता अंकित साळसकर यांची. मयुरेश तांबे यांना शुभेच्छा. सुरुवात. पहिला चेंडू सामोर जातील अंकित साळसकर. पहिला चेंडू मात्र आपण काही बोललो नाही, पण आता मात्र पंचांनी हात वर केले आणि वाईटचा इशारा दर्शवलाय आणि प्लस धावही काढली आहे. त्यामुळे धावसंख्या वाढत आहे 2. सुरुवात तर वाईटनी केली आहे. आता मात्र त्यांनी टप्पा नक्कीच सुरेख पकडला. पण मात्र एक चोरटी धाव त्यांनी घेतली आहे. धावसंख्या वाढत 3. एक चेंडू 3 धावा. मयुरेश तांबे पहिला चेंडू वाईटचा होता. नंतर पहिल्या चेंडूवरती वाईट प्लस एक धाव घेतली त्यांनी. त्यामुळे 2 धावा पहिल्या आला आणि आता एक चोरटी धाव. त्यामुळे 3 धावा. एक चेंडू 3 धावा. पुढील चेंडू मयूर यांचा. सुरेख चेंडू होता. हात आलेला. बॅट फक्त त्यांनी टाकले आणि ऑफसाईडच्या दिशेला भिरकावून दिलाय. सागर जाडेजा यांनी. वैयक्तिक धावसंख्या सागर जाडेजा यांच्या 2. धावसंख्या वाढत 4. आता मात्र ज्याची सुरेखपणे वाट बघत होते सुमित पाटील यष्टीरष्टक. तो चेंडू त्यांनी टाकला आणि त्यांनी पकडला देखील सुमित पाटील यांनी. कालच्या दिवसामध्ये मात्र ते कुठलाच चेंडू पकडला नाही एवढं तर नक्कीच, पण आज मात्र त्यांच्या हातामध्ये चेंडू बसतायत. पुढील चेंडू मयुरेश तांबे यांचा. धावसंख्या झाली आहे 4. सुरेख फटका दिलाय. बाउंड्रीच्या दिशेला होता पण सुरेख प्रकारे अडवला देखील आहे. फटका तर जोरात होता. धावसंख्या वाढत 5. 4 चेंडू 5 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. मयुरेश तांबे यांचे बाउंड्री लाईनला आहेत विक्रम मोरे आणि पारकर. निमिष पारकर. निखिल पारकर. 2 चेंडू. धावसंख्या 4. 5. उलटा चेंडू भेटलेला. लेग साईडच्या दिशेला भिरकवला पण स्वतःवरतीच अंकित साळसकर नाराज. कारण का हा फुलटॉस चेंडू ऑपॉर्च्युनिटी असते एक चांगला पटकवण्याचा. त्यामुळे धावसंख्या वाढत आहे 6. 5 चेंडू 6 धावा. मेट्रो प्रिन्सेसचे मालक यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सुनील वारंग.
शेवटचा चेंडू आहे मयुरेश तांबे यांचा. आतापर्यंत त्यांनी 6 धावा दिल्या आहेत. आता मात्र चेंडूचा सन्मान करून एक चोरटी धाव घेतली आहे. धावसंख्या वाढत आहे. 7 ओव्हरची समाप्ती. 7 धावा. मनोज सिंग यांचंही देखील स्वागत. LIC धावसंख्या झाली आहे 7. आता दुसरं षटक घेऊन येत आहे विक्रम मोरे. विक्रम मोरे पहिल्या षटकामध्ये 7 धावा मिळाल्यात. पहिलं षटक मयुरेश तांबे यांनी टाकलं. 7 धावा त्यामध्ये मिळाला. दुसऱ्या षटकातलं पहिलं चेंडू भिरकावून दिलं लेग साईडच्या दिशेला. क्लिअरच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या वाढत 8. एक चेंडू 8 धावा. चेंडूची पडताळणी. चांगले फलंदाज आहेत अंकित साळसकर. 7 8 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा झेल बाद होऊ शकला असता पण मात्र चेंडू मात्र हातापासून खूप लांब होता. कुणाल जाधव तिकडे फिल्डिंग करतायत स्वतः ओनर. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी योगदान दिलंय पूर्णपणे फिल्डिंगच्या मार्फत. धावसंख्या वाढत आहे 9. 2 चेंडू 9 धावा. दुसरं षटक चालू आहे. विक्रम मोरे घेऊन आलेत. पूर्णपणे घुसून खेळले आहेत. लेग साईडच्या दिशेला चेंडू फिरकावून दिलाय. धावसंख्या वाढत 10. 3 चेंडू 10 धावा. अंकित साळसकर यांनी आता नजर मात्र चेंडूवरती टिकून ठेवली आहे. हातातनं सुटलाय चेंडू आणि 2 धावा घेण्यासाठी यश. बॉल हातामध्येच नव्हता पण मात्र एक धाव होती. ग्राउंड मध्ये असल्यावरती एकच धाव असते पण मात्र इकडे 2 धावा आल्या कारण का स्वतःच्या चुकामुळे. फिल्डिंगच्या मार्फत आपण काय संघासाठी करू शकतो पाहिलं जातं. धावसंख्या वाढत आहे 12. 4 चेंडू 12 धावा. विक्रम मोरे काहीशे नाराज पण काहीतरी सुधारणा करतील आपल्या चेंडूमध्ये अपेक्षा असेलच. पुढील चेंडू विक्रम मोरे सामोरे जातील अंकित साळसकर. लेग साईडच्या दिशेला फिरकावून दिलाय. पुन्हा एकदा चान्स आहे पण चान्स घेत नाहीये. फिल्डिंग अडखळले स्वतः कुणाल. चेंडू हातामध्ये बसणारच होता पण हातातून निसटून गेला. धावसंख्या वाढत आहे 13. 5 चेंडू 13 धावा.
वैयक्तिक धावा झाल्यात अंकित साळसकर यांच्या. 8 धावा झाल्यात वैयक्तिक. सागर जाडेजा 3 धावांवरती अजूनही. आता मात्र ते विक्रम मोरेला सामोरे जातील. जाऊन दिला समोरच्या दिशेला. मात्र पंचांचा निर्णय काय आहे? 2 धावा घोषित. धावसंख्या वाढत 15. पंचांनी निर्णय अंतिम राहील. धावसंख्या झाली आहे 15. ओव्हरची समाप्ती. तिसरं षटक घेऊन आलेत संघाचे कॅप्टन सुमित पाटील. पहिला चेंडू. हा, हिरकावून दिलेला चेंडू मात्र काही कळाला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुद्धा मिसफिल्डिंग झाली आहे. मात्र निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या आहे तिथेच 15. एक चेंडू 15 धावा. त्यांची चेंडू टाकण्याची अलगच शैली आहे. इंटर कंपाऊंड असो, प्रत्येक वेळी त्यांनी काहीतरी आपल्या अनुभवातनं सुमित पाटील काहीतरी वेगळं करूनच दाखवतात आणि ज्या संघामध्ये जातील त्या संघासाठी 100% आपला येतच राहतात. पुढील चेंडू सुमेध यांचा सामोर जातील साळसकर. झेल बाद होता पण हाताच्या वरून गेलाय कुणाल जाधव यांच्या. कुणाल जाधव स्वतःवरतीच नाराज. धावसंख्या झाली आहे 16. 2 कॅच होत्या. 2 कॅच तिथून निघून गेल्या आहेत. पण मात्र एकही कॅच कव्हर नाहीये. धावसंख्या झाली 16. 2 चेंडू 16 धावा. सुमित पाटील. डिक्लेअर स्वरूपात धावसंख्या मिळतील. धावसंख्या झाली आहे 17. मित्रा धावसंख्या झाली आहे 17 आणि पंचांचा निर्णय पाहूया. वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या वाढत आहे 18. वाईट कॅन्सल आहे. स्क्वेअर लेगच्या अंपायरनी सांगितलं पंचांनी वाईट नाहीये आणि आत्ताचा चेंडू निर्धाव चेंडू आहे. काहीच चुकी करत नाहीयेत सुमित पाटील. धावसंख्या झाली आहे 17. 4 चेंडू 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. समोरच्या दिशेला तटवलाय चेंडू. अजूनही ग्राउंड मध्ये चेंडू. 2 धावा मिळतात का आणि दुसरा देखील धाव काढलाय. 2 धाव घेण्यामध्ये यश आलंय त्यांना. धावसंख्या वाढत 19. ओव्हरची समाप्ती.
धन्यवाद सचिन डीजे. शेवटचं शतक चालू आहे आता हे. अक्षय मोरे घेऊन येतील संघासाठी. पहिलं षटक होतं मयुरेश तांबे, 7 धावा दिल्या. दुसरं षटक होतं विक्रम मोरे, 8 धावा दिल्या. तिसरं षटक सुमित पाटील, 4 धावा दिल्यात. आणि आत्ताचं शेवटचं षटक अक्षय मोरे. सुमित पाटील यांनी सुरेख गोलंदाजी केली आहे. 4 धावा दिल्यात फक्त त्यांनी. अंकित साळसकर वैयक्तिक 9 धावांवरती. सागर जाडेजा 8 धावांवरती. पहिला चेंडू अक्षय मोरे सामोर जातील. अंकित साळसकर पुढे येऊन तटवला चेंडू. 2च्या ठिकाणी गेल्या. 2 धावा नक्कीच. 2 डिक्लेअर. संख्या वाढत 20-21. 2चा फटका मारलाय. तिचा वापर केलाय. पुढे आले. फिरकावून दिला समोरच्या दिशेला. वैयक्तिक 11 धावा झाल्यात अंकित साळसकर यांच्या. धावसंख्या झाली 21. शेवटच्या षटकामधला हे पहिला चेंडू होता. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा मिळवल्यात अंकित साळसकर यांनी. संघासाठी प्रत्येक वेळी चांगलीच कामगिरी केली आहे. 2024 मध्ये ते लायन टीम मध्ये आहेत. त्यांचे कर्णधार देखील त्यांच्यावरती खुश असतील. पुढील चेंडू अक्षय यांचा सामोर झाला अंकित साळसकर. उलटा चेंडू पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच डिक्लेअर आहेत. 2 धावसंख्या वाढत 23. 2 चेंडू 23 धावा. शोधण्याच्या गिरायकामध्ये आहेत अक्षय मोरे. पण मात्र काही मिळत नाहीये. मॅच बॉल आलाय. काहीसे कान मंत्र देताना सुमित पाटील, कुणाल जाधव. धावसंख्या झाली आहे 23. 2 चेंडू 23 धावा. पुढील चेंडू अक्षय मोरे यांचा. अंकित साळसकर पूर्ण चेंडूवरती आणि झेलबाद 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 झालाय. झाडाला नाही लागलाय. पंचांनी पाहिलंय. चेंडूवरती बारीक नजर होती सुमित पाटील यांची आणि झेलबाद झाले आहेत अंकित साळसकर. पंचांचा निर्णय अंतिम राहील. हे अंकित साळसकर या आधी 13 धावा वैयक्तिक केल्यात आणि झेलबाद झाले आहेत. धावसंख्या आहे यांची 23. थांबायचं 1 मिनिट. समोर मारण्याचा प्रयत्न होता पण ऑफसाईडच्या दिशेला चेंडू गेला. धावसंख्या झाली आहे
24 स्वप्नील कावळ्यांनी वैयक्तिक खातं खोलून 1 धावांनी वेलकम केलंय. अक्षय मोरे यांचा पुढील चेंडू उलटा चेंडू होता पण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता अक्षय मोरे यांचा पण चेंडू मात्र लागलाच नाही स्टंपला. धावसंख्या झाली आहे 25. याआधी अंकित साळसकरनी अक्षय मोरे यांना 2-2चे फटके मारले जेणे त्यांना 4 धावा मिळाल्या त्यातून. धावसंख्या झाली आहे 25. 5 चेंडू 25 धावा. शेवटचा चेंडू अक्षय मोरे सामोरे जातील सागर. उलटा चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेला धरून दिलाय. धावसंख्या झाली आहे 26. 26 झालाय लायनचा 27 करायचा आहे पॅन्थर्स यांना जिंकण्यासाठी. लायन यांनी 25 धावा केल्यात. 26 धावा केल्यात. 27 धावांचा डोंगर पॅन्थर्स यासाठी. लायन यांनी 26 धावा केल्या. 27 धावा पॅन्थर्स यांना करायच्या आहेत. स्ट्राईक वरती होते अंकित साळसकर यांनी स्वतः वैयक्तिक 13 धावा बनवल्यात. सागर यांनी जाडेजा 10 धावा. स्वप्नील कावळे आले आणि यांनी 2 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 4 आणि चौथ्यामध्ये 7. पहिली ओव्हर मयुरेश तांबे यांनी केली. दुसरी ओव्हर विक्रम मोरे. तिसरी ओव्हर सुमेध पाटील आणि चौथी ओव्हर अक्षय मोरे. धावसंख्या झाली 26. जिंकण्यासाठी 27 करायचे आहेत. स्ट्राईक वरती आहेत विक्रम मोरे. नॉन स्ट्राईकला आहेत निखिल पारकर. पहिलं षटक घेऊन येतील अंकित साळसकर. गोलंदाजी सुरेख आहे. फलंदाजी सुरेख आहे.
दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये ते परफेक्ट आहेत. हो, या संघासाठी काय घडवणार आहेत? 24 चेंडू आहेत आणि 27 धावा बनवायचे आहेत पॅन्थर्स यांना. मागील बरेच सामने चांगले खेळलेत विक्रम मोरे. ऑरेंज टोपीचे, ऑरेंज कॅप याचे मानकरी ठरले आहेत ते. पहिला चेंडू अंकित साळसकर सामोरे जातील विक्रम मोरे. लेग साईडच्या दिशेला तटवून दिलाय. पाहूया, 1 आहे, 2 आहे. डिक्लेअर. धाव संख्या होत आहे 1. 1 चेंडू 1 धाव. आता उघडलंय विक्रम मोरे यांनी. एक चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत अंकित साळसकर यांचा पुढील चेंडू सामोरे जातील विक्रम मोरे. बॉल निघून गेला आणि पहिलाच सांगितलं अंकित साळसकर, बॉल घे म्हणजे बॉल कव्हर कर. यष्टीरक्षक विनायक आजगावकर. धाव संख्या झाली आहे एकच. 2 चेंडू 1 धाव. परत पुन्हा तेच, परत पुन्हा तेच. यष्टीरक्षक बॉल घे. अंकित साळसकर स्वतःवरती अजूनही विश्वासपणे चेंडू गोलंदाजी चालू आहे. एकच धावसंख्या झाली आहे पॅन्थर्स या संघाची. विक्रम मोरे स्ट्राईकला आहेत. अंकित साळसकर गोलंदाजी करतायत. पुढील चेंडू अंकित साळसकर सामोरे जातील विक्रम मोरे. आता मात्र तडा गेलेली. यष्टीरक्षक मात्र अजूनही स्वतःवरती नाराज. चेंडू झेलबाद होऊ शकला असता पण लांब होता. हरकत नाही. धावसंख्या झाली आहे 2. 4 चेंडू 2 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत अंकित साळसकर. बदल तर करावेच लागणार, कारण का जिंकायचं असेल तर नक्कीच बदल करावे लागणार. ते गोलंदाजीमध्ये असो या फलंदाजीमध्ये असो. धावसंख्या झाली आहे 2. 4 चेंडू 2 धावा. आता मात्र चेंडू पाहिलाय पारकर यांनी, कारण का स्ट्राईकला आले पारकर. चेंडू बघितला, फिरकावून दिला ऑफसाईडच्या दिशेला. सेफ झोन मध्ये त्यांनी चेंडू मारला. धावसंख्या झाली आहे 3. 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा झाल्या आहेत पॅन्थर्स. पुन्हा एकदा परत चेंडू पाहिला. दखल घेतली तातडीने पारकर यांनी आणि भिरकावून दिला सेफ झोन परत. धावसंख्या झाली आहे 4. ओव्हरची समाप्ती. 4 धावा झाल्या आहेत. मागील पॅन्थर्स जेव्हा ओव्हर करत होती, पहिल्या ओव्हरमध्ये मयुरेश तांबे यांनी 7 धावा दिल्या आणि यांच्या वेळेला आता मात्र पहिली षटक झालंय तेव्हा 4 धावा आल्यात. सुंदर प्रदर्शन चालू आहे. धन्यवाद. पुढील शतक घेऊन येत आहे विनायक आजगावकर आणि यष्टीरक्षक चेंज झालेत. अंकित साळसकर संघासाठी पहिलीच ओव्हर घेऊन आले. अंकित साळसकर 4 धावा दिल्यात फक्त त्यांनी. आणि झेलबाद. बॅटीची कडा घेतली आणि चेंडूने आणि झेलबाद झालेत. धावसंख्या आहे तिथेच 4. पहिलाच चेंडू होता.
विनायक आजगावकर यांचा पहिला चेंडू आणि बॅटीची कडा घेतली आणि चेंडूने आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक विकेट. पुढील फलंदाज सुमित पाटील, स्वतः कर्णधार. 3 धावा मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 3 धावा धावून काढल्या आहेत. त्यांनी स्वतःला देखील माहिती आहे की 3 धावा कशा धावलोय मी. त्यामुळे त्यांना माहिती आहे कशा प्रकारे आता बॅटिंग करावी लागणार आहे. संघासाठी पॅन्थर्स या टीमसाठी स्वतःचा संघ पॅन्थर्स. धावसंख्या झाली आहे 4. दुसऱ्या षटकातला आहे. पहिला चेंडू झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. पुढील चेंडू विनायक आजगावकर यांचा सामोरं जातील सुमित पाटील. पटवून दिलाय चेंडू समोरच्या दिशेला आणि बॉल मात्र 2 पडद्याच्या मागे आहे. परफेक्ट. धन्यवाद पंच. चेंडू ओळखलाय. जिथे 2 धावा दिल्या आहेत त्या तर नक्कीच दिल्या पाहिजे. धावसंख्या वाढत 6. सुमित पाटील आले आणि 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात त्यांनी. फक्त बॅट बोलली पाहिजे. मी कॅप्टन आहे. तेव्हा समजून जाणार की यार नक्कीच या कॅप्टनला हकदार आहे. पुन्हा एकदा उलटा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेला तटवून दिला. डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या मिळत आहे. धावसंख्या झाली 7. 3 चेंडू 7 धावा. काहीसे कान मंत्र दिलेत विनायक आजगावकर यांना. अंकित साळसकर यांनी. चांगला अनुभव आहे अंकित साळसकर यांच्याकडे गोलंदाजी. पुन्हा एकदा तटवून दिलाय. आता मात्र थोडा लांब मारलाय. पाहूया पंचांचा निर्णय. धावसंख्या मिळत आहे 2. धावसंख्या झाली आहे 9. 4 चेंडू 9 धावा. धावसंख्या झाली आहे 9. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा झाल्या आहेत आणि अंकित चेंडू पाहिला बॉडी लँग्वेज वरती येत होता पण भिडकावून दिला लेग साईडच्या दिशेला. धावसंख्या झाली आहे 10. 5 चेंडू 10 धावा. पुढील चेंडू सुमित पाटील. पाहिलाय ओळखलाय सुमित पाटील यांनी आणि सन्मान केलाय चेंडूचा देखील. धावसंख्या वाढत 11. 5 चेंडू 11 धावा. कारण का मागेल देखील सामन्यामध्ये काल जे सामने झाले त्यामध्ये देखील दीपेशनी पण असाच 5 चेंडू टाकला आणि शेवटच्या चेंडूला मात्र त्यांनी असंच काहीतरी केलं. त्यामुळे चालायचं. चला पुढील पुढील चेंडू. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाल्या आहेत 12. धावसंख्या झाल्या आहेत 12. पहिल्या षटकामध्ये 4 धावा मिळाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा मिळाल्यात. 8 धावा मिळाल्यात. 12. धावसंख्या झाली आहे 12.
आपल्याच विभागातील वडाळ विधानसभा उपक्षेत्र प्रमुख, विभाग संघटक मुकुंद पडाळ साहेब, समीर दळवी साहेब, रोहित मूर साहेब, उपशाखा प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील. धन्यवाद साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 2024 टाटा प्रीमियर लीग मॅच कडे वळूया आपण पुन्हा एकदा. धावसंख्या झाली आहे 14. आता एक झेल बाद होणार होता पण वाचला देखील. पुढील चेंडू सुमेध पाटील जागेवरतीच आहेत. पंचांनी आपले हात वर केलेत. धावसंख्या वाढत 15. रोमांचक झाली आहे मॅच. 11-12. 11 चेंडू मध्ये 12 धावा. सुमेध पाटील अजूनही खंबीरपणे उभे आहेत आपल्या संघासाठी. आज मात्र नक्कीच वर्षा होईल त्यांच्यावरती फुलांचा. उलटा चेंडू होता, भिरकावून दिलाय आणि सेफ झोन कडे पडलाय. धावसंख्या डिक्लेअर. धावसंख्या वाढत आहे 16. 2 चेंडू 16 धावा. सागर जाडेजा गोलंदाजी करत आहे. सामोरे जात आहेत सुमेध पाटील. अजूनपर्यंत देखील काहीच चूक नाही केली आहे सुमेध पाटील. संघासाठी कॅप्टन म्हणून एका ढालीसारखे उभे आहेत ते आपल्या संघासाठी. टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण का सुमित पाटील ज्या प्रकारे खेळतायत. वैयक्तिक धावा त्यांच्या 10. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत पुढील चेंडू सागर जाडेजा यांचा. सामोरे जातील सुमेध. आता मात्र बॉडीवरती आणि सुरेख पद्धतीने झेलबाद घेतलाय. बॉलला जज केलं त्यांनी. थांबले माझा ऋषी परफेक्ट मित्रा. झेलबाद झालाय सुमेध पाटील. माझा ऋषी कॅच पकडली आहे. झेल बाद केलाय. चेंडूला जज केलाय. हो, चेंडू मध्ये 11 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये 11 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या झाली आहे 16. सागर जाडेजा यांचा 4 चेंडू पार पडलेत आतापर्यंत. 3 चेंडू पार पडलेत. धावसंख्या झाली 16. अक्षय मोरे आणि नॉन स्ट्राईकला विक्रम मोरे बंधू. उलटा चेंडू भेटला असता मित्रा पण टप्पा पडू दिलास आणि खाली जमिनीच्या दिशेने मारलायस. एक चोरटी धाव घेण्यामध्ये नक्की यश आलंय. धावसंख्या वाढत 17. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. विक्रम मोरे स्ट्राईकला. समोर जातील सागर जाडेजा यांना. एक पॅन्थर्स टीमला एक हादरा बसलाय. सुमेध पाटील चांगल्या प्रकारे खेळत होते.
शॉर्ट बॉल होता पण मात्र नक्कीच फिरकावून दिलाय. धावसंख्या वाढत 18. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा झाल्यात. पॅन्थर्स अजूनही देखील खेळपट्टीवरती रचून आहेत. एका ढालीप्रमाणे धावसंख्या झाली आहे 18. जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये 9 धावांचं लक्ष्य आहे. 7 चेंडूंमध्ये 9. सागर जाडेजा शेवटचा चेंडू आहे. उलटा चेंडू भेटलेला पण टप्पा मारलाय आणि अजून 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 बघायचंय कुठे गेला चेंडू. कशा प्रकारे डिलिव्हरी होते बघा चेंडू स्टंप जवळ. पहिला फटका दिला, जोरात दिलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल याच्यामध्ये नक्कीच. किरण गट्टू उभे होते. किरण गट्टू नंतर अजून एक प्लेअर, त्याच्या मागे अजून एक प्लेअर, दोघांच्याही हातातनं निघून गेला. बॉल थांबेपर्यंत वाट बघत होते असं म्हणायला हरकत नाही, कारण का रनअप मध्ये बॉल चेंडू ओव्हर करणं फार डिफिकल्ट आहे. धावसंख्या झाली आहे पंच किती 3 रन धावून काढलेत. धावसंख्या झाली 21. ओव्हरची समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली आहे 21. बॉल टू बॉल मॅच आहे. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूंमध्ये 6 धावा. वहां भी धडकने तेज, यहां भी धडकने तेज. पॅन्थर्स और लायन 6 चेंडूंमध्ये 6 धावा. पहिला चेंडू घेऊन येतील किरण गट्टू, सामोरे जातील विक्रम मोरे. फिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेला. डिक्लेअर स्वरूपामध्ये नक्कीच एक रन आहे. धावसंख्या वाढत 22. एक चेंडू 22 धावा. शेवटचं षटक चालू. अजूनही देखील त्यांना कानमंत्र देत. सहा चेंडूंमध्ये 6 धावा होत्या आतापर्यंत. 5 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. धावसंख्या झाली आहे 22. 22 धावा झाल्यात. किरण गट्टू यांचा पुढील चेंडू सामोरे जातील विक्रम मोरे. पुन्हा एकदा आणि प्रयत्न होते. धावलेत धावलेत. घबरवल्या मित्राला पण. दोघे बंधू आहेत, अक्षय मोरे, विक्रम मोरे. एक डॉट झालाय हा. निर्धाव चेंडू आला. बॅटीची कडा घेतलेली पण मात्र चेंडू खेळपट्टीवरतीच. धावसंख्या आहे तिथेच 22. दोन चेंडू 22 धावा. 4 चेंडूंमध्ये 5 धावांचं लक्ष.
पुढील चेंडू किरण यांचा सामोरे जातील विक्रम होण्याचा प्रयत्न आणि आता मात्र ते पळाले आहेत कारण का खेळपट्टीवरती चेंडू होता आणि पुन्हा एकदा आणि आपण पाहिलंय खेळपट्टीवरती कशा प्रकारे नक्कीच पंच 2 धावा आहेत आता. एक धावून काढलाय आणि एक डिक्लेअर स्वरूपामध्ये मिळालाय. त्यामुळे आता मात्र मॅच ही रोमांचक झाली आहे. धावसंख्या झाली आहे 25. 3 चेंडू 25 धावा. 3 चेंडू 25 धावा. 2 चेंडू. 3 चेंडूंमध्ये 2 धावांचं लक्ष्य. आता मात्र सामना कुठे जातोय आपण नक्कीच पाहताच स्वतःच्या डोळ्याने स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा प्रकारे मिसफिल्डिंग झाली. थ्रो केला. 3 चेंडूंमध्ये 2 धावा पाहिजे. 3 चेंडूंमध्ये 2 धावा. तीन चेंडूंमध्ये 3 धावा. पंच 3 चेंडू 3 धावा. ओके. अशा प्रकारे मिसफिल्डिंग झाली आपण अजूनही आठवत आहेत विनायक आसगावकर कारण का थ्रो ज्या प्रकारे थ्रो केला स्टंपला तर नाही लागला. बॉल निघून गेला परत डिक्लेअरच्या ठिकाणी निघून गेला त्यामुळे धावसंख्या झाली आहे 24. पुढील चेंडू किरण यांचा सामोरे जातील अक्षय पाहिलाय चेंडू आणि खेळपट्टीवरती चेंडू आहे हलक्या हाताने चेंडूला सावरलंय. धावसंख्या वाढत 25. 2 चेंडूंमध्ये 2 धावांचं समीकरण आहे डोळ्यासमोर. मागे मी म्हंटल जसं यहा भी धडकने तेज वहा भी धडकने तेज पुन्हा एकदा तसंच आहे 2 चेंडूंमध्ये 2 धावा पाहिजे आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत पूर्णपणे सापळा रचलाय. पुढील चेंडू किरण यांचा सामोरे जातील विक्रम आणि आता मात्र बोलण्यासाठी काहीच ठेवलं नाही. काहीच नाही काहीच नाही. एक चेंडूंमध्ये आता 2 धावा पाहिजे आहेत. खेळपट्टीवरती चेंडू होता विक्रम मोरे धावू की नको धावू तोपर्यंत अक्षय मोरे ऑन स्ट्राईकला आले पण ऑन स्ट्राईक वरून स्ट्राईकला आले तोपर्यंत अक्षय मोरे पोचल्यानंतरही देखील विक्रम मोरे आहे तिथेच. धावसंख्या झाली आहे 25. जिंकण्यासाठी मात्र आता 2 धावा पाहिजे आहेत. 1 चेंडूंमध्ये 2 धावा पाहिजे आहेत. पूर्णपणे रोमांचक नजारा आहे आताचा. कंपल्सरी चेस करायचे टॉस विन वगैरे हे सगळं काहीच नाही. आता मात्र करो या मरो. किरण गट्टू यांनी मागील सामन्यातही देखील 4थी ओव्हर टाकली आहे. पूर्णपणे यशस्वी प्लेयर आहेत. अहो या संघासाठी काय करतील लायन या संघासाठी काय करतील समोर पॅन्थर्स लायन
सुंदर प्रकारे आता रोमांचक झालेला सामना. एक चेंडू दोन धावा. विक्रम मोरे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. साळसकर स्वतः कर्णधार. शेवटचा चेंडू सामोर जातील विक्रम मोरे. पाहूया. तटवलाय चेंडू. एक धावांनी हरलेत. पराभव झालाय त्यांचा पॅन्थर्स यांचा. आणि लायन संघ हा विजेता संघ ठरलाय. माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी विलास राणे